अहो अहो ऐकलत का? अहो मोबाईल मधनं जरा बाहेर पडा, हो बाहेर पडा. आपल्या लग्नाला 15 वर्ष झाली, अजून तर तुम्हाला माहित आहेत का माझ्या आवडी निवडी? अगं रुपाली, मला आठवत कसं नाही, सर्व सर्व आठवत आहे मला. जेव्हा तू संतापलेली असते ना, मला पण तुझं भ्या वाटते. जेव्हा तू संतापलेली असते ना, त्यावेळी मला शांत आवडते. तू शांत असते त्यावेळी मला तुझी भ्या वाटते. तुम्हाला सांगायले मी, तुम्ही माझी थट्टा करू नका, मला उगा रागाला घालवू नका. सांगा बघू मला, तुम्ही आपलं लग्न किती तारखेला झालंय? थांब 12 मे नाही का 15 मेला. थांब बरं, कॅलेंडर बघतो मी. राहू द्या. आपल्या लग्नाची तारीख तुम्हाला आठवत नाही साधी, आणि 1983 मध्ये कपिल देवनं किती रन काढले हे मात्र तुम्हाला तोंडपाठ आहे. बर, जाऊ द्या ते सगळं. आज ना मी एक तुमची परीक्षा घेणार आहे. मी त्यामध्ये तुम्हाला 3 प्रश्न विचारणार आहे. 3 प्रश्न. त्या 3 प्रश्नाची जर तुम्ही मला खरी खरी उत्तरं दिली ना, तर आज संध्याकाळी गरमागरम कांदे पोहेचा बेत करणार आहे मी, आणि भजी. नाही तर जर तुम्ही नाही उत्तरं दिली तर आठवडाभर तुम्हाला दुधी भोपळ्याची भाजी खावी लागेल. काय म्हणली? दुधी भोपळा नको रे बाबा, मला तेसला. तुला काय विचारायचं विचार, पटकन विचार, सांगतो मी. बर ऐका, मी जर गर्दीत हरवली तर तुम्ही काय कराल? मी लगेच न्यूजपेपरला जाहिरात देईन ना. ज्याला सापडली त्यांनी जर माझ्याकडे आणून दिले तर माझी जबाबदारी नाही असं म्हणून सांगणार मी. अहो अगं नाही, अगं मी तर तुझी चेष्टा करत होतो. तुझ्याशिवाय माझं जग अधूर आहे. तू लवकर परत ये असं लिहिन मी पेपर मध्ये. बर, राहू द्या. आता दुसरा प्रश्न. जर मी अचानक जाड झाले तर तुम्ही मला काय म्हणाल? अगं मी म्हणेन तू मुळीच जाड नाही. तुझी ना उंची थोडीशी कमी आहे. तुझी थोडी उंची वाढव, मग सर्व मॅच होईल. अरे देवा, काय काय शोध लावते ही माणूस रे, बाप रे. बर, जाऊ द्या. आता तिसरा प्रश्न, सगळ्यात सोपा. आता मला सांगा, माझ्या आयुष्यामध्ये तुमचं काय स्थान आहे? तू ना माझ्या आयुष्यात एकदम गुगल सारखी आहेस. अय्या, खरंच? म्हणजे मी तुम्हाला सगळ्या आठवणी करून देते, सगळं काय सांगते, मी तुम्हाला गाईड करते ना? नाही ग, मी एक प्रश्न विचारायला भाग नाही तर तू ना माझ्या 10 चुका काढून माझ्या समोर उभ्या करते. काय काय म्हणालात तुम्ही? मी तुमच्या 10 चुका काढते? राहू द्या. आज ना कांदा पोहे आणि भजी रद्द. आज सकाळ संध्याकाळ तुम्हाला ना रोज दुधी भोपळ्याची भाजीच मिळणार. अरे देवा, गप्प बसलो असतो तर बरं झालं असतं की.